प्रियांनो, आज आपण अभ्यास करतो आहोत सध्या विश्वासाविषयी आणि विश्वासाबद्दल आपण काही गोष्टी शिकणार आहोत. ह्या मुळारंभीच्या गोष्टी आहेत, बेसिक गोष्टी आहेत, पण फार गरजेच्या आहे. कदाचित तुम्ही हे वारंवार ऐकलं असेल आणि हे ऐकणं गरजेचं आहे. इब्री लोकासपत्राचा 11वा अध्याय आणि 6वं वचन आपण वाचून ऐकूया. परंतु विश्वासा वाचून त्याला संतोषविणे अशक्य आहे, कारण जो देवाला शरण जातो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की तो आहे, आणि जे त्याला झटून शोधतात त्यांना तो प्रतिफळ देणारा आहे. पण या ठिकाणी एक वचन वापरलेलं आहे की अशक्य आहे. जर विश्वासा वाचून देवाला संतोष अशक्य आहे, जर विश्वास मिळवणंच अशक्य असलं असतं तर मग प्रियांनो, आपण देवाला प्रश्न विचारला असता की देवा, तू तर म्हणतो विश्वासा वाचून संतोष अशक्य, पण मला विश्वास मिळणंच अशक्य, तर कसं काय? नाही, विश्वास मिळणं अशक्य नाहीये प्रियांनो. देवाने जर विश्वास मिळवण्यासाठी तुमच्या हातामध्ये काही गोष्टी दिलेल्या आहेत तर तुम्हीच त्यासाठी दोषी ठरू शकता. आणि जर तुम्ही विश्वास तुमचा वाढवला नाही तर तुम्ही आणि मी देवासमोर अन्यायी ठरू. लक्षात ठेवा प्रियांनो, अन्याय म्हणण्यापेक्षा देव म्हणेल, बाबा मी तुझ्याजवळ विश्वास दिला होता. देवाने काही अशा गोष्टी ठेवलेल्या आहेत की ज्यामुळे तुम्ही तुमचा विश्वास आणि म्हणून तुम्हाला जबाबदारी आहे, प्रत्येक व्यक्तीला जबाबदारी आहे की आमच्याजवळ विश्वास आहे का नाही. हा देवावर अवलंबून नाही आहे. नाही तर आम्ही फक्त देवाने मला दिला नाही म्हणून मी करू शकतो असं नाही आहे. कोणीतरी एकदा बोलता बोलता सांगितलं होतं, देवाने विश्वास वाटताना मला फार कमी वाटला. असं नाही आहे प्रियांनो. देवाने सर्वांना समान विश्वास दिला. तो विश्वासाबद्दल आज आपण पाहणार आहोत प्रियांनो. देवाने आम्हाला सांगितलेलं की विश्वासा वाचून देवाला संतोषीने अशक्य आहे, पण त्यांनी हे शिकवलं की आम्ही विश्वास आम्हाला कसा येतो. बायबलच्या वचनात सांगितलं विश्वास येतो. जर आमच्याजवळ विश्वास नाही येतो तो देवाची चूक नाही आहे प्रियांनो. आम्ही देवाला दोष देऊ शकत नाही, तर आमचं त्याला म्हणता येईल की अज्ञान आहे. होशेच्या पुस्तकामध्ये 4था अध्याय, होशेचं पुस्तक तुम्ही जुन्या करारामध्ये बघता, छोट्या संदेशामध्ये बघता, आणि 4था अध्यायाचं 6वं वचन असं सांगतं, अज्ञानामुळे काहीतरी घडलेलं आहे प्रियांनो. वाचूया ना आपण वचन. होशे पुस्तक 4था अध्याय 6वं वचन. माझे लोक ज्ञान नसल्यामुळे नष्ट होतात. तू ज्ञान नाकारले म्हणून मीही तू माझ्याकडे याजक नसावास असा तुला नाकारीन. फार चॅलेंजिंग आहे हे जे शब्द आहे ना. तू ज्ञान नाकारले म्हणून तू याजक बनू शकणार नाहीस. पण माझे लोक ज्ञानाच्या अभावी नाश पावतायत. आता बरेचशा लोकांना माहीतच नाही की बाबा विश्वास माझ्या हृदयामध्ये देवाच्या वचनाने येणार आहे. प्रॉब्लेम इथं देवाचा नाही आहे, आमचा आहे. मी अज्ञानी आहे. बायबलचं वचन यशाया 5 अध्यायाच्या 13 वचनात सांगितलं की ज्ञानाच्या अभावी लोक बंधनात गेलेले आहेत. तुम्हाला माहिती आहे का, सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला मुक्त. यशाया 5:13 मध्ये म्हटलेलं आपण वाचूया. यशाया 5:13 काय म्हणतं? यास्तव माझे लोक अज्ञानामुळे बंदिवासात गेले आहेत. कुठं गेले? ते बंदिवासामध्ये गेलेत, बंधनात पडलेत. सत्य तुम्हाला समजेल, सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल असं स्वतः येशूनी म्हटलेलं आहे. पण माझे लोक, ज्याला मी माझं नाव, ते बंधनामध्ये गेलेले आहेत. आणि प्रियांनो, त्यांच्याविषयी इथं बोललं जात आहे. आज ही गोष्ट आम्हाला समजण्याची गरज आहे की देवाने आमच्या हातामध्ये विश्वास मिळवण्याच्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. आणि जर ते मी मिळवलं नाही तर मी त्यासाठी दोषी आहे, देव नाही. आणि विश्वासाने देवा सर्व काही शक्य आहे. विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. मागच्या आठवड्यात मी त्याबद्दल बोललो तुमच्या संगती. विश्वास ठेवणाऱ्याला सर्व काही शक्य आहे. देवासारखी क्षमता देवाने आमच्यामध्ये देऊन ठेवलेली आहे.
आम्ही देवासारखं जीवन जगू शकतो. येशू ख्रिस्तानी जे जे केलं ते प्रत्येक गोष्ट आम्ही करू शकतो. आज आपण तारणाचा विश्वास शिकणार आहोत. फार मदत तुम्हाला काय पास्टर हे छोटंच आहे, छोटंच आहे बाबा, पण ते फार महत्त्वाचं आहे. तारणाचा विश्वास आम्हाला इफिस्कराच्या पत्रामध्ये 2 अध्यायाच्या 8व्या वचनामध्ये तारणाचा विश्वास तुमचे तारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे झाले आहे. वाचूया ना आपण. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झालेले आहे, आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. हे काय प्रियांनो, हे तुमच्या हातून झालं नाही, विश्वासाने तुमचं तारण झालं. मग आता ह्या ठिकाणी आम्हाला ते समजायला पाहिजे कसं तारण झालं. ओके, आम्हाला तारणाचा विश्वास कसा येतो, आणि त्यासाठी तुम्हाला रोमकराच्या पत्रामध्ये जावं लागेल 10व्या अध्यायामध्ये, आणि तुम्ही ॲक्च्युली 6व्या वचनामध्ये वाचायला सुरुवात करता तुम्हाला गोष्टी कळते. पण आपण 8व्या वचन वाचूया. 8वं वचन. ओके, रोमकरास पत्र 10व्या अध्यायाचं 8वं वचन काय म्हणतं पहा बरं. तर ते काय म्हणते, ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतकरणात आहे. फार महत्वाची गोष्ट आहे, अजून पूर्ण नाही झालं ते वचन. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवत आहोत ते हेच आहे. ते वचन, त्या वचनामध्ये प्रियांनो, ते वचन इतकं सामर्थ्यशाली आहे. मी तुम्हाला सांगतो, देवाचं वचन ते एका बी सारखं आहे. त्या वचनामध्ये सामर्थ्य, देवाने जे काही विश्वास टाकायचा त्या बायबलच्या वचनात टाकून दिलेला आहे. त्या आम्हाला माहिती आहे, पेत्राला जेव्हा येशू ख्रिस्त पाण्यावर चालत येत होता आणि पेत्र म्हणाला मला बोलो, येशू म्हटलं ये, आणि त्या येशूच्या शब्दावर त्यांनी पाण्यावर उडी मारली आणि पाण्यावर तो चालत होता. ते ये ह्या शब्दावर, त्यामध्ये एवढा विश्वास होता, त्यामध्ये एवढं सामर्थ्य होतं. देवाच्या शब्दामध्ये सामर्थ्य आहे आणि त्याच्यामध्ये विश्वास ठेवलाय. मी दरवेळेस एक गोष्ट बोलतो, आत्ताच्या पिढीला उपासना, आराधना, प्रीचिंग आणि देवाला धन्यवाद देणं, नाचायला गाण्याला आवडतं. प्रेज गॉड, मी त्याच्या विरोधात नाहीये, चांगली गोष्ट आहे. पण देवाचं वचन म्हटलं की ते माघार घेतात. प्रियांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आम्हाला दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या, देवाची आराधना महत्त्वाची आहे, पण देवाचं वचन, कारण देवाचं वचन आमच्या अंतःकरणामध्ये विश्वास निर्माण करतं आणि त्या विश्वास वाचून देवाला संतोषणे अशक्य आहे. यू कॅनॉट प्लीज गॉड. म्हणून देवाच्या वचनाचं ज्ञान, काही लोक देवाच्या वचनाकडे एवढं दुर्लक्ष करतात, तर देवाने म्हटलं तू माझ्या वचनाकडे दुर्लक्ष केलंस म्हणून जेव्हा न्याय होईल ना, मी तुझ्याकडे दुर्लक्ष करेल. तुझ्यावर जेव्हा पीडा येतील मी तुझ्याकडे पाहणार पण नाही. तुम्ही जा प्रियांनो, नीतिसूत्राचा 1ला अध्याय वाचू नका आता, पण त्या अध्यायामध्ये लिहून काढलेलं आहे, जो कोणी देवाचं वचन ऐकण्यासाठी आपला कान बंद करतो आणि त्याची प्रार्थना देखील देवाला वीट आणणारी आहे. माझ्या भावानं बहिणींनो, ते वचन आहे. 9वं वचन वाचूया, काय म्हणतं ते वचन. रोमकरास पत्र 10वा अध्याय 9वं वचन. रोम 10:9 की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेलेल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल. पायाकडे तारण होण्याचं ही मार्ग सांगितलेला आहे, आणि तो मार्ग असा आहे आपल्या मुखाने कबूल करणं आणि आपल्या अंतःकरणात विश्वास. पण पहिले वचन कानात पडल्याशिवाय होत नाही. मग 10वं वचन वाचूया. 10वं वचन काय म्हणतं. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो, व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. प्रियानो, ज्या वेळेला वचन कानामध्ये येतं ते तू नुसत्या कानात जात नाही, ते हृदयात जातं. ते कानामध्ये जात नाही, हृदयात जातं. हृदयामधलं वचन जेव्हा तुमच्या मुखाद्वारे बाहेर येतं, प्रियांनो, तुमचं तारण करतं, तुम्हाला आरोग्य देतं, तुम्हाला समृद्ध देतं, तुमच्या जीवनातल्या गरजा पूर्ण करतं, तुम्हाला आशीर्वाद देतं. अंतःकरणातून गेलेलं, मुखावाटे आलेलं वचन, लक्षात ठेवा, ह्या दोन्ही गरजा आहेत. नाही माझ्या अंतःकरणात वचन आहे, आता मी नाही बोललं तर चालणार नाही. विश्वास हा मुखाने प्रियांनो कार्यरत होतो, तुमच्या शब्दाने, पण तो अंतःकरणात गेला पाहिजे.
तुमच्या बुद्धीतून जे शब्द येतात त्याबद्दल इथं बोललेलं नाहीये, तुमच्या अंतःकरणातून आलेल्या शब्दाबद्दल बोललेलं. आणि देवाचं वचन तुमच्या अंतःकरणात काम करतं प्रियांनो. व पॉल रोमकराच्या लोकांना तारणाच्या विश्वासाबद्दल सांगत असताना तो 13 वचनामध्ये काय म्हणतो पहा, रोम 10:13 मध्ये, कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. पहा, प्रभूचं नाव घेतल्याने, धावा केल्याने त्याचं नाव घेणं महत्वाचं आहे. नाव जर तुम्ही घेत नाही तर तारण होणार नाही. तुम्ही कुठलं बाकीचं नाव नाही, एक नाव आहे आम्हाला सर्वांना माहिती, येशू. प्रभूचं नाव घेऊन जेव्हा तुम्ही, आणि मग 14 वचन काहीतरी स्पष्ट करून सांगत आहे, तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? 3 प्रश्न पौलाने विचारलेले आहेत. 3 प्रश्न. पहिला प्रश्न की ते विश्वास कसा ठेवतील जर त्यांनी ऐकलं नाही तर? जर बोलणारच नाही, घोषणा करणार, प्रीचरच नाही, संदेष्टाच नाही, तर ते ऐकतील तरी कसे? आणि जर त्यांनी ऐकलं नाही तर त्यांचं कबुली तरी कशी येईल? म्हणजे ह्या 3 गोष्टी आम्हाला समजायला पाहिजे प्रियांनो. जर आपण ह्या वचनांचा अभ्यास केला तर ह्या महत्त्वाच्या 3 गोष्टी आम्हाला दिसतात. पहिली गोष्ट कबुली, दुसरी गोष्ट विश्वास, आणि तिसरी गोष्ट स्वीकारणे. अंतःकरणातला विश्वास आणि मुखाची कबुली आणि स्वीकारणं की माझं तारण झालेलं आहे. कारण ते तारण प्रभू करतो, ते तुमच्या माझ्या हातून होत नाही. आणि म्हणून प्रियांनो, हे तारण कोणाकोणाला उपलब्ध आहे? 13 वचनाची सुरुवात काय म्हणते? जो कोणी, असंच म्हटलंय ना? हो. कारण जो कोणी प्रभूचे नाव घेऊन त्याचा धावा करील त्याचे तारण होईल. पहा, जुन्या करारामध्ये फक्त यहुदी लोकांसाठी काही गोष्टी होत्या. फक्त यहुदी लोक देवाकडे जाऊ शकत होते, विदेशी लोक जाऊ शकत नाहीये. पण नव्या येशू ख्रिस्तानंतर जो कोणी, मग कुठल्याही राष्ट्राचा असू दे, कोणी असू दे, जो कोणी येशूच्या नावाचा धावा करेल त्याचं तारण होईल. पण जर त्यांनी ऐकलंच नाही तर त्यांचं तारण कसं होईल? आणि मग विश्वास कसा आहे तो प्रियांनो? विश्वास देवाचं वचन. 17 वचन वाचा ना, 17 वचन. याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. पहा, विश्वास ऐकल्याने, इंग्लिशमध्ये म्हटलंय बाय हिअरिंग अँड हिअरिंग गॉड्स वर्ड फेथ कम्स. विश्वास येतो प्रियांनो. देवाने आमच्या हातामध्ये मीन्स ठेवलं किंवा ते साधन ठेवलेलं विश्वास येण्यासाठी. म्हणून देव दोषी नाहीये. देवाने त्याचं वचन आम्हाला दिलेलं. जेव्हा तुम्ही देवाचं वचन वाचता आणि ते वचन ऐकता, तुमच्या अंतःकरणात विश्वास येतो. तो आरोग्याचा असू शकतो, तारणाचा असू शकतो, समृद्ध होण्याचा असू शकतो, तुमच्या परिवारात शांती येण्याचा असू शकतो. तो विश्वास तुमच्या हातात देवाने दिलेला आहे. तुम्हाला त्याच्यावर काम करायचंय. विश्वास हा येतो प्रियांनो, लक्षात ठेवा. आणि तो आम्ही स्वीकारायला पाहिजे आहे. मी थोडंसं आज तुम्हाला कर्नेलाच्या जीवनाबद्दल काही गोष्टी बोलणार आहेत आणि मग मी थांबवणार आहे. कारण कर्नेल हा विदेशी व्यक्ती होता. तो यहुदी तर असा होता, यहुदी नव्हता. आपण प्रेषणची कृत्याचा 11वा अध्याय 13 आणि 14 वचनामध्ये इथं पेत्र तिथलच्या यहुदी लोकांना काही गोष्टी समजून सांगत आहे. कारण यहुद्यांना पेत्रावर आक्षेप घेतला होता की हा कर्नेलाच्या घरात गेला आणि वगैरे वगैरे. आपण वाचूया प्रियांनो 13 आणि 14 वचन. त्याने आम्हाला सांगितले की मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला. तो म्हणाला, यापोस कोणाला तरी पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनास बोलावून आण, ज्यांच्या योगे तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल. पहा प्रियांनो, ह्याने दृष्टांत पाहिलाय. देवदूत आला दृष्टांतामध्ये. देव त्याला सांगितलं, यापो या ठिकाणी माणसं पाठव आणि पेत्राला बोलून आण.
आणि तो तुला तारण तुझं कसं होईल त्या गोष्टी सांगेल. देवतांनी का नाही सांगितलं? देवतांनी कर्णेलाला का, देवानी का सांगितलं जा माणसं पाठव? पण एक लक्षात ठेवा प्रियांनो, तारणाची योजना आणि तारणाचं कार्य सांगण्याचं काम मानवाला दिलेलं आहे, देवदूतांना दिलेलं नाही आहे. फार महत्वाची गोष्ट आहे. देवदूत सांगू शकला असं होतं, पण ते त्याचं कामच नाही आहे. त्याचं काम तुम्हाला संरक्षण देण्यात, जे उद्धार पावत आहेत त्यांच्या सेवा करणारी नेमलेले ते देवदूत आहेत. सेवा तो मुद्दा माझा नाही आहे, पण मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो की देवदूत जे आहेत ते स्वार्थ सांगू शकत नाहीत, पण माणसं स्वार्थ सांगतात. आणि माणसांना निवडलेले स्वार्थाची घोषणा. आणि स्वार्थ काय आहे आम्हाला माहिती आहे. मार्काचं शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 15, 16, 17, 18 वचनं आपण वाचून ऐकूया ना. ते मार्काचं शुभवर्तमान याचा 16वा अध्याय आणि 15 ते 18 वचनं. मग त्याने त्यांना सांगितले की सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो विश्वास धरतो व बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल. जो विश्वास धरत नाही तो शिक्षेस पात्र ठरेल. आणि विश्वास धरणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. ते माझ्या नावाने भूते काढतील, नवनव्या भाषा बोलतील, सर्प उचलतील व कोणताही प्राणघातक पदार्थ प्यायले तरी तो त्यांना मुळीच बाधणार नाही. त्यांनी दुखनायतांवर हात ठेवला म्हणजे ते बरे होतील. पहा प्रियांनो, देवाने देवदूतांना जबाबदारी दिली नाही घोषणा करण्याची स्वार्थेची, तर मानवाला दिलेली, शिष्यांना दिलेली. तुम्ही जा सर्व राष्ट्रातील लोकांना शिष्य करा, सुवार्ता त्यांना सांगा. जे विश्वास ठेवतात बाबतीत त्यांचे तारण होईल. आता आम्हाला पाहायला मिळतं प्रियांनो, देवदूत हा त्या कर्णेलाकडे आला. हा कर्णेल खूप चांगला व्यक्ती होता. चांगला म्हणजे खूप चांगले गुण त्यामध्ये होते. प्रशांची कृत त्याच्या 10व्या अध्यायामध्ये आणि 1 ते 4 वचनामध्ये त्याचे गुण दिलेले आहेत. त्या कर्णेलाचे गुण दिलेले आहेत. आपण थोडक्यात ते वाचन करून आपण लवकर संपवणार. पहा प्रियांनो काय म्हटलेलं आहे. प्रशांची कृत 10वा अध्याय 1 ते 4 वचनं. कैसरिया येथे कर्नेल्या नावाचा कोणी एक पुरुष इटलिक म्हटलेल्या पलटणीत शताधिपती होता. तो नीतिमान व आपल्या घराण्यातील सर्वांसह देवाचे भय बाळगणारा, लोकांना फार दानधर्म करणारा व देवाची नित्य प्रार्थना करणारा असा होता. त्याने दिवसाच्या सुमारे 3ऱ्या प्रहरी दृष्टांतात असे स्पष्टपणे पाहिले की आपणाकडे देवाचा दूत येत असून कर्नेल्या अशी आपणास हाक मारत आहे. तेव्हा तो त्याच्याकडे निरखून पाहून भयभीत होऊन म्हणाला, काय महाराज? त्याने त्याला म्हटले, तुझ्या प्रार्थना व तुझे दानधर्म देवासमोर स्मरणार्थ आले आहेत. पण या ठिकाणी प्रार्थना आणि दान धर्म हे तुमचं तारण करत नाही. अरे एवढं तो त्याच्याबद्दल पहा, परमेश्वराचं भय होतं, दानधर्म करणारा होता, उदार मनाचा व्यक्ती होता, प्रार्थना करणारा व्यक्ती होता. पण ह्या सर्व गोष्टी त्याचं तारण करू शकत होतं का? ह्या जगामध्ये असे खूप करण्याले आहेत प्रियांनो की जे परमेश्वराच्या भयात चालतात, पण त्यांना सुवार्ता ऐकण्याची गरज आहे. त्याला देवदूत म्हणाला, जा पेत्राला बोलव, तो तुला अशा गोष्टी सांगेल की ज्यामुळे तारण होणार आहे. जो कोणी सुवार्ता ऐकेल त्याचं तारण होणार आहे प्रियांनो. आणि म्हणून ऐकण्याने विश्वास येतो. लक्षात ठेवा, तारणाचा विश्वास, आरोग्याचा विश्वास, समृद्ध होण्याचा विश्वास, शांती मिळवण्याचा विश्वास, चमत्कार करण्याचा विश्वास ऐकल्याने येतो. देवाचं वचनावर मनन केल्याने येतो. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनामध्ये, हे तुमच्या कर्माने नाही आहे, ह्याचं कर्म खूप चांगलं होतं. कर्णेला असा खूप चांगला व्यक्ती होता. सुरुवातीलाच आपण इफिस्करास पत्राचा 2रा अध्यायाने 8 आणि 9 वचन वाचलं ना. कृपेनेच विश्वासाद्वारे तुमचे तारण झाले आहे. हे तुमच्या हातून झाले नाही, ते देवाचे दान आहे. कोणी अड्यता बाळगू नये म्हणून चांगली कर्म केल्यामुळे हे झाले नाही. लक्षात ठेवा प्रियांनो, कर्णेलाच्या कुठल्या चांगले कर्म त्या देवासमोर गेले,
गेले नाही असं नाही, पण त्यांनी त्याचं तारण झालं नाही. त्याचं तारण होण्यासाठी त्याला सुवार्ता ऐकावे लागली. जेव्हा त्यांनी सुवार्ता ऐकली, ती सुवार्तेच्याद्वारे त्याच्या हृदयामध्ये तारणाचा अनुभव आला. माझ्या भावानं बहिणीनं, आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. देव परमेश्वर म्हणतो की विश्वास वाचून देवाला संतोषणे अशक्य आहे, पण तो विश्वास मिळवण्यासाठी, तो अशक्य गोष्ट तुमच्या हृदयात मिळवण्यासाठी, प्रियांनो, आमच्या देहामध्ये विश्वास नाही आहे, पण तुमच्या हृदयात विश्वास येण्यासाठी देव परमेश्वराने अशा काही गोष्टी ठेवलेल्या आहेत की तुम्ही ते वचन ऐकायला पाहिजे आणि विश्वास तुमच्या हृदयात यायला पाहिजे. रेमा वचन बनायला पाहिजे. वचन वाचत असताना ते तुमच्यासाठी रेमा बनलं पाहिजे. आणि मग मी तुम्हाला सांगतो, तुम्ही विश्वासाचे व्यक्ती. प्रभू करू प्रियांनो, तुम्ही आणि मी त्या विश्वासात चालणारे लोक बनूया, विश्वासात बोलणारे लोक बनूया. आपलं तारण साधून घ्या आणि ह्या जगाला सुवार्ता सांगणारे लोक बनूया प्रियांनो. कारण जर कोणी सांगणारा नाही तर ते ऐकतील कसे आणि ते प्रभूला आरोळी करतील कसे. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करो.